कल्याण पूर्वेतील 100 फूट रोड शिवराल चौक इथे कल्याण महानगरपालिका मालनिस्सारण आरक्षण क्रमांक 330 इथे होत असलेल्या कचरा एकीकरण प्रोसेसिंग कचरा वाहतूक कचरा गाड्यांचे वाहन स्थळ प्रोसेस स्थानिक रहिवाशांचे विरोध असून या प्रकल्प विरोधात रहिवासी आक्रमक झाले आहेत। हा प्रकल्प मानवी वस्तीपासून दूर स्थलांतर करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे। या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून या प्रकल्पाचा विरोध निदर्शने केली। काम बेकायदेशीर आहे। 330 क्रमांकाचं आरक्षण बदल झाल्याचा घनकचऱ्यामध्ये रूपांतरित झाल्याचा पुरावा दाखवा। याचे नियंत्रण मंडळाची परवानगी आहे का? अजिबात नाही यांच्याकडे। लोकांकडून 900 रुपयाचा टॅक्स वसूल करतायत। तिथे शाळा आहेत, कॉलेज आहेत, लहान लहान मुलं येतील। तुम्ही आमचा अपमान करताय। इथे उभे करतील त्या पोरांना मारा। हा 60 फुटी रस्ता आणि 100 फुटी रस्ता याचा आमची पोलिसांना सुद्धा विनंती आहे, डॉक्युमेंट घ्या। त्यांना थांबवा। आम्हाला रोखायच्या ऐवजी परवानग्या घ्या यांच्याकडून। बंद करत आहे। आम्ही निघून जाऊ। डॉक्युमेंट आहेत का तुमच्याकडे? सर आम्ही निघाला बघूया, तुम्ही आम्हाला थांबवलंय ना, आम्ही तुम्हाला बोलणार ना। आम्हाला अटकाव पाहिजे त्यांच्याकडे डॉक्युमेंट, नाहीये डॉक्युमेंट, त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाहीये। या जागेचं आरक्षण मलनिसरणाचं आहे, आजही आहे। ते घनकचऱ्यामध्ये रूपांतरित झाल्याचा पुरावा द्या। एकही पुरावा नाहीये। आजही गार्डन, रस्ता, पाणी पुरवठा पण आमच्या बैठकी घेतल्या दाखवा। आयसीयू मध्ये तरी पण मी इकडे या 60 फुटी रस्ता आणि 100 फुटी रस्त्याचं वाटोळं लावायचं काम महापालिका करते। ही महानगरपालिका शिवद्रोही आहे। छत्रपतींचा जिरेटोप इथे बसवलाय। आम्ही काल महापालिकेला रितसर आयुक्तांना धरणे आंदोलन करायची इथे आम्ही परवानगी मागितलेली आहे। पोलीस स्टेशनला आम्ही त्याचं पत्र दिलेलं आहे। या ठिकाणी महापालिका बेकायदेशीरपणे गुरचरणीच्या जागेमध्ये हे कचऱ्याचं प्रकल्प राबवत आहे। हा बेकायदेशीर प्रकल्प याच्यासाठी कारण हे 330 क्रमांकाचं आरक्षण आहे, मलनिस्सारण, गार्डन आणि रस्ता आणि पाणी पुरवठा याच्यासाठी ह्या योजना व्हायला पाहिजे होत्या। बेकायदेशीरपणे यांनी इथे घनकचऱ्याचा प्रकल्प आणलेला आहे। या आरक्षणाचा बदल झालेला नाहीये। हे आरक्षणाची बदल झाल्याची आयुक्तांनी कधी आम्हाला बैठकीला सुद्धा बोलवलेलं नाहीये। ह्या महापालिकेकडे कुठल्याही हरकती आमच्या नोंदवलेल्या गेलेल्या नाहीत, कारण यांनी बैठकच घेतली नाहीये। त्यामुळे हे बेकायदेशीरपणे हा प्रकल्प इथे राबवतात। आमचा प्रकल्पाला विरोध नाहीये, आमचा ठिकाणाला विरोध आहे। शेजारी शिवरत्न चौक आहे, महाराजांचा जिरेटोप इथे बसलेला आहे आणि इथे कचरा प्रकल्प इथे करतायत। हे प्रशासन, हे महापालिकेचं प्रशासन शिवद्रोही आहे। हे छत्रपतींचा अपमान करत आहे। आज तिथे शाळा आहे, हेरिटेज स्कूल आहे, वेस्टर्न स्कूल आहे, साकेत कॉलेज आहे। हा 60 फुटी रस्ता आणि या 100 फुटी रस्त्यावरती जे गृह प्रकल्प होणार आहे त्या सर्व प्रकल्पांना त्रास देण्याचे काम ही महापालिका करत आहे। स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी हे देण्याचं काम महापालिकेचं आहे। आम्हाला तुम्ही कचरायुक्त हवा देणार का? आमच्या आरोग्याचं कोण काळजी घेणार? काय आता तुमची मागणी काय? हे काम बंद करा, हे काम स्थलांतरित करा। हे आजच्या स्थलांतरित झालं, हे बेकायदेशीर काम आहे। हे पोलिसांना समोर करतायत, कुठलाही परवानगी नाहीये, ह्यांच्याकडे कुठलीही ऑर्डर नाहीये। परवानगी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे इथे नाहीये। बेकायदेशीरपणे इथे काम चालू आहे। महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सुद्धा परवानगी दिलेली नाहीये। मलनिसरणाचं आरक्षण चेंज केलंय असं एकही पुरावा नाहीये ह्यांच्याकडे। आणि झाडं तोडतायत इथे, हे झाडं तोडल्याचा गुन्हा
या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नोंदवला पाहिजे पोलिसांनी. ही कष्टाने ही घरे घेतली आहेत, हे कर्ज भरतायत आणि पोलिसांना पुढे करतायत. आमचा आयुक्त आणि आयुक्त मॅडमनी आम्हाला बैठकीमध्ये बोलले होते, तुमचे घरं विकून तुम्ही निघून जा. आम्ही घरं विकायला सुद्धा तयार आहोत. आमचे रजिस्ट्री देतो तुम्हाला, बाजार भावाप्रमाणे आमचे पैसे द्या, आम्ही घरं सुद्धा खाली करायला तयार आहोत. तुम्ही देता का आम्हाला? आणि पोलिसांचा बळाचा उपयोग महापालिका प्रशासन बेकायदेशीर काम करायला चालवलेला आहे. आम्ही कायदेशीर कामामध्ये अडथळा आणत नाहीये, हे बेकायदेशीर काम आहे. आम्ही आंदोलनाचं पत्र सुद्धा दिलेलं आहे, पोलिसांना दिलंय, वॉर्ड ऑफिसरला दिलंय, आयुक्तांना दिलंय. आणि आम्हाला इथे तुम्ही कसा प्रतिबंध करताय?